नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहत आहे साम टीव्ही भाग्य विजय या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. मंडळी, बऱ्याचदा काय होतं की आपण लग्न करतो, आपल्याला वाटतं आता आपलं वैवाहिक जीवन खूप सुखी असेल, पण होतं असं की आपल्या कुंडलीत किंवा पर्यायानं आपल्या वास्तूत सुद्धा काही असे दोष असू शकतात की ज्यामुळे याचा परिणाम आपल्या वैवाहिक सुखावर होऊ शकतो. आणि त्यामुळे वैवाहिक सुख आणि वास्तुदोष याविषयी आपण जाणून घेणार आहोत आणि त्याच्यावर काय उपाय आहेत ते सुद्धा जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत सुप्रसिद्ध ज्योतिष आणि वास्तुतज्ञ डॉक्टर विजय साटोरीकर. डॉक्टर, स्वागत तुमचं. नमस्कार. तर डॉक्टरांचा परिचय करून देते. डॉक्टर विजय साटोरीकर यांचा ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र या दोघांवरही गाढा असा अभ्यास आहे, सखोल अभ्यास आहे. तसंच रत्नांवरही त्यांचा विशेष असा अभ्यास आहे. त्यांनी ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र या विषयात PhD ही पदवी संपादित केलेली आहे. तसंच सरांच्या घराण्याच्या गेल्या 3 पिढ्या या ज्योतिषशास्त्रात आणि वास्तुशास्त्रात पारंगत आहेत. रत्नशास्त्रांचा सुद्धा त्यांना विशेष असा अभ्यास आहे. तसंच सरांना या क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त झालेले आहेत. तसंच सर जे आहेत ते ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन करतात. तसंच आणखी सरांची जी सेंटर्स जी आहेत, सरांच्या शाखा, सर त्या या शाखा आहेत पुणे, ठाणे आणि संभाजीनगर इथे तुम्ही प्रत्यक्ष जाऊ शकता आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता, किंवा ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तुम्ही झूम कॉलद्वारे किंवा व्हॉट्सअप कॉलद्वारे सरांचं मार्गदर्शन घेऊ शकता. आणि सर नक्कीच तुम्हाला या सगळ्या बाबतीत योग्य ते मार्गदर्शन करतील. चला तर मग आता आपल्या विषयाकडे वळूया आणि जाणून घेऊयात वैवाहिक सुख आणि वास्तुदोष याविषयी. डॉक्टर, वैवाहिक सुख आणि वास्तुदोष, खरं तर आपल्या वास्तूत बरेचसे दोष असू शकतात आणि त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनात आणि वैवाहिक जीवनाविषयी विशेषतः बोलायचं झालं तर वैवाहिक जीवनावर सुद्धा आपल्या वास्तूतील दोष परिणाम करू शकतात. तर ते काय आहे? कसं आहे की वास्तुशास्त्र जे आहे ना, ते वास्तुशास्त्र जे आहे ते एनर्जीवर डिपेंड आहे. पंचतत्व ज्याला म्हणतो आपण, की वायुतत्व, अग्नितत्व, आकाशतत्व, जलतत्व आणि पृथ्वीतत्व, ह्या पंचतत्वावर वास्तुशास्त्र डिपेंड आहे. त्याच्यातले तिथले त्या ठिकाणची जे एनर्जी असतात त्या निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह, त्यातलं पॉझिटिव्ह एनर्जी फार महत्त्वाची असते. जर तिथं निगेटिव्ह एनर्जी असेल तर तिथं आपल्याला त्रास होऊ शकतो किंवा त्या संदर्भामधल्या काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये तशा घडू शकतात. आता वैवाहिक जीवन जे आहे ना, ती एक अशी घडी आहे की दोघांच्याही पती पत्नी असेल, दोघांसाठी पण त्या वास्तूमधलं ते वातावरण जे आहे किंवा वास्तूसाठी, वैवाहिक जीवनासाठी वास्तूमध्ये काय महत्त्वाचं असतं, तर एक पहिली गोष्ट आहे की तुमचा ईशान्य कॉर्नर, तो जी ईश्वराची जागा आहे आणि तिथला ईशान्य देवता आहे, ईश्वर देवता आहे. तर महत्त्वाची गोष्ट की ईशान्य कॉर्नरला काय दोष आहेत हे पाहणं पण तेवढंच गरजेचं असतं. दुसरी गोष्ट, स्त्रियांचा जास्तीत जास्त वेळ जो जात असतो तो आग्नेयच्या किचनमध्ये. त्यामुळं आग्नेय कॉर्नर पण त्यांच्यासाठी तेवढाच महत्त्वाचा आहे. कारण स्त्रीचा जास्तीत जास्त दिवसात घरात असताना जास्त वेळ जातो ते स्वयंपाकमध्ये किंवा घरातल्या कामामध्ये, तर ते किचनमध्ये जास्त कामं असतात. ते महत्त्वाचं स्थान असतं की तिथली एनर्जी काय आहे. तिसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे की त्यांची बेडरूम, मास्टर बेडरूम ज्याला म्हणतो आपण, तिथली रचना काय आहे, त्या बेडची रचना कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला. आता मी पाहतो, मी मुंबई, पुण्यामध्ये किंवा मागच्या 30 वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करतो आहे आणि मी विविध ठिकाणी महाराष्ट्राच्या बाहेर जातो आणि जेव्हा वास्तूचं परीक्षण आम्ही करत असतो तेव्हा ते म्हणतात की आम्ही लग्नाला आमच्या 8 वर्ष झाले, आम्ही पहिले किरायाने राहत होतो, आता नवीन फ्लॅट घेतला आणि तेव्हापासूनच अचानकच आमच्या दोघांमध्ये असं मतभेद, कलह सुरू झाला, समस्या निर्माण होत गेल्या. तर त्याचं अचानक तुझी कारण असतं ना की ते महत्त्वाचं असतं की तिथली रचना जी असते आणि तिथं जी काही अपसेट निर्माण झालेले असतात आणि त्या अपसेटमुळं दोघांच्या वैवाहिक जीवनावर त्याचा डायरेक्टली इम्पॅक्ट मिळायला सुरुवात होतो. तर असे भरपूर दाम्पत्य माझ्याकडे येतात आणि जेव्हा त्यांची वास्तू पाहिल्यानंतर जे छोटे मोठे बदल असतात ते केल्यानंतर त्यांच्या वैवाहिक जीवनामधला जो काही गोडवा आहे, जो नाहीसा झालेला असतो, तो पुन्हा निर्माण होण्यामध्ये त्याच्यानं बरेचदा फायदा होतो. आणि ते आपण वास्तुपरीक्षण करून घेतलं पाहिजे की जेव्हा तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये कोणतीही समस्या निर्माण होईल, त्यासोबतच तुमची कुंडली जेवढी महत्त्वाची आहे की तुमची वास्तू जर चांगली असेल तर तुम्हाला तुमचे ग्रहमान किती खराब असू द्या, त्या वास्तूमध्ये तुम्हाला ते लाभ देत असते, शुभ संकेत देत असते. पण तुमचे ग्रहमान कितीही चांगले असू द्या आणि तुमची वास्तू जर खराब असेल तर तिथे तुम्हाला त्याचे साईड इफेक्टच मिळतात, जाणवतात. आणि त्याच्यानुसार तुमची बुद्धी आणि वृत्ती आणि विवेक आणि ज्ञान याच्यावरती इम्पॅक्ट करत असतं. आणि ती एनर्जी, विवेक म्हणजे ब्रेक असतं आपल्या जीवनातलं
आणि बुद्धी म्हणजे ॲक्सिलेटर असतं. ते ॲक्सिलेटर कधी दाबायचं आणि ब्रेकचा कधी वापर करायचा, ह्या दोन्ही गोष्टी आपल्या लक्षात आल्या पाहिजेत. तर त्यासाठी ती जी एनर्जी आपण ती वैश्विक ऊर्जा ज्याला म्हणतो किंवा कॉस्मिक रेज ज्याला म्हणतो आपण, तर त्या आपल्या घरातल्या काय आहेत, आपल्या वास्तूतल्या काय आहेत, आपल्या उभयंतामध्ये म्हणजे वैवाहिक जे जोडपं असतं त्या दोघांमध्ये का असे निर्माण होतात की ज्याच्यामुळे दोघांमध्ये कलह होतो किंवा वादविवाद होतात किंवा भांडण होतं किंवा अंडरस्टँडिंग होत नाही, की अट्रॅक्शन कमी पडतं, ह्या सगळ्या गोष्टीवर फिजिकल रिलेशनवर सुद्धा इम्पॅक्ट त्याचा पडत असतो. तर ह्या सगळ्या वैवाहिक सुखच आपण त्याला म्हणतो. ही वैवाहिक सुख मिळण्यासाठी आपले वास्तूतले जे काही रचना आहे ती किती इम्पॉर्टंट आहे तेवढंच आपण ते पाहून घेतलं पाहिजे आणि त्याच्यावर योग्य ते उपाय केले पाहिजे. अच्छा, वास्तुविषयक कोणते उपाय आपण तुम्हाला इथे महत्त्वाचे वाटतात? कारण अर्थातच तुम्ही प्रत्येकाच्या घरी वास्तुविधीसाठी सुद्धा जात असाल आणि त्याप्रमाणे त्या वास्तूप्रमाणे आणि त्यांच्या कुंडलीच्या अभ्यासानंतरच तुम्ही उपाय सुचवता. पण साधारणतः म्हणजे सर्वसामान्यतः कोणते उपाय आपल्याला सुचवता येतात? कसं असतं, आता मी पाहिले उदाहरण सांगतो तुला. मग काय होतं, मी आता कालपर्वा कर्नाटकमध्ये एक वास्तू पाहायला गेलो होतो आणि त्यांनी मला वास्तू फिरून दाखवली सगळी. आणि फिरून दाखवल्यानंतर मी त्यांच्या मिसेसला बोलवलं आणि त्यांना म्हणलं की तुमच्या घरात ॲग्रेसिव्ह कोण आहे तुमच्या दोघांपैकी, आणि कोण आहे असा व्यक्ती की ते कोणाचंच ऐकत नाही, कोण आहे तो नेहमी संताप करतो. तर मला ते डायरेक्टली त्यांच्या मिस्टरांना बोलायचं होतं, पण मी त्यांना न विचारता त्यांच्या मिसेसला विचारलं. तर ती मिसेस 2 मिनिटं अशी स्तब्ध झाली. नाव तिची डिरिंग होत नाही की आपल्या मिस्टरांचं नाव सांगायचं. शेवटी ते मिस्टरच मला म्हणले की मीच चिडतो, मान्य केलं त्यांनी. त्याचं मी त्यांना म्हणलं तुम्हाला माहिती आहे याचं कारण काय, की तुम्ही घरामध्ये एकत्र राहताय पण तुमचे जे मिसेस आहेत की त्या घाबरून राहतात तुमच्यासोबत. म्हणजे त्यांचं प्रेम नाही अशातली गोष्ट नाही, पण त्यांना सतत असं वाटतं की हा माणूस कधी बिघडेल किंवा कधी रागात येईल, काय बोलेल, कसा वागेल, ह्याची काही त्यांना म्हणजे विक्षिप्तपणा ज्याला म्हणतो ना वागण्यातला, तर सतत त्या दबावामध्ये ती स्त्री त्या घरातली जर वागत असेल तर त्या घरामध्ये आर्थिक अडचणी पण येतात, मुळात काय असतं, आणि आरोग्याच्या अडचणी पण येतात. तर हे कशामुळे तुम्हाला माहिती का म्हणलं, आता तुम्ही मला तुमचं बांधकाम चालू आहे, तुम्ही मला सगळं दाखवलं. आता खालचा फ्लोअर आधीच बांधणं झाला होता, वरचे फ्लोअर त्यांचे पाहणं झाले होते, तर बांधकाम चालू होतं वरच्या फ्लोअरचं. तर मी म्हणलं हे होण्यामागचं कारण एकच आहे की तुमचा जो मेन एंट्रन्स आहे तो आग्नेयला आहे. जेव्हा आग्नेयला एंट्रन्स असतो का त्या घरातला कर्ता पुरुष प्रचंड ॲग्रेसिव्ह होतो, प्रचंड हेकाडी म्हणू शकतो आपण, की स्वतःच खरं करत राहतो. तो ऐकूनच तो समोरच्याचं मत ऐकून घेत नाही आणि समोरच्याला समजून पण नाही घेत. तर अशा वेळेला मग आग्नेय दिशेला एंट्रन्स आलेला आहे तुमचा, तर त्याचं डायरेक्शन थोडंफार प्रमाणात एकदम बदलू शकत नाही ना आपण. तर अशा वेळेला तिथे काही उपाय आपण करू शकतो. मग तिथे यंत्र असतात, बिना तोडफोड आपण उपाय करू शकतो, ज्याला कुठं काही तोडफोड करायची गरज नाही, काही नाही. आपण तिथे यंत्र असतात की पिरॅमिड्स असतात, रत्न असतात, असे उपाय आपण त्या ठिकाणी तिथली जी ऊर्जा आहे, समजा आग्नेय कोपऱ्यात तिथे अग्नीचं तत्व आहे, तिथे अग्नीचं असणं गरजेचं आहे. आणि अग्नीवरच तुम्ही प्रवेशद्वार केलेला आहे, तर अग्नीवर जेव्हा कोणती गोष्ट असते तेव्हा ती गरमच राहणार ना. त्यामुळे तू कर्त्या पुरुष ज्याच्या नावावर ते घर आहे त्या माणूस तो नेहमी ॲग्रेशनमध्येच असणार आहे. तर अशा वेळेला किंवा स्त्रीच्या नावावर जरी ते घर असलं तर त्या घरातली स्त्री ॲग्रेसिव्ह राहिली असते. तर अशा बाबतीमध्ये मग तिथे सांगितलं की तुम्ही अग्नितत्व काहीतरी लावा की जेणेकरून मायनस मायनस प्लस होऊन जातं. तर असे काही तिथे लावा, तिथे रत्न आहेत, अशा अनेक गोष्टी असतात. एक जणाने मला सांगितलं की त्यांनी याच्या आधी पुण्यामधले आहेत, त्यांची फ्लॅटमध्ये त्यांनी नवीन फ्लॅट घेतला 2 वर्षापूर्वी, आणि म्हणजे कोरोनाच्या आधीच घेतला होता, पण तिथे शिफ्ट व्हायला त्यांना वेळ लागला. आणि नंतर ते म्हणजे इथं आल्यापासून आम्ही पहिले आमच्या दोघांची एक विचारानं आम्ही डिसिजन घेत होतो, आम्ही एक विचारानं निर्णय घेत होतो. आम्ही हे घरसुद्धा आम्ही फार दोघांनी विचार करून सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि मग मी त्यांची जेव्हा वास्तुपरीक्षण करायला गेलो सगळं पाहिलं तर आग्नेयला किचन होतं, व्यवस्थित होतं, ईशान्येला देवघर होतं, बाकी लिव्हिंग रूम चांगली होती, मास्टर बेडरूमसुद्धा साऊथ वेस्टला होती, ती पण चांगली होती. मग दोष कशात आहे, तर कशामुळे वादविवाद होत आहे. तर मी जेव्हा पूर्ण पाहिलं, मग त्यांचा जेव्हा मी बेड पाहिला तर ते बेड बॉक्स टाईपमध्ये होता, की त्याच्यामध्ये खाली सामान ठेवलेलं होतं. ते म्हणजे याच्या खाली काय काय सामान ठेवलेलं आहे तुम्ही, तर ते म्हणजे याच्यामध्ये बरेच बंद पडलेले जुने रेडिओ आहेत, काही घड्याळ आहेत किंवा काही लोखंडाच्या वस्तू आहेत, ह्या सगळ्या गोष्टी. म्हणलं त्या गोष्टी त्या जुन्याच घरात ठेवून यायच्या ना, तुम्ही इकडे कशाला नाही, म्हणजे भविष्यात कधी कामाला येतील. कारण स्त्रियांना पण फार असतं की कोणती गोष्ट त्यांना लगेच फेकून द्या आवडत नाही, संचय करायची एक सवय असते. म्हणलं आधी हे तुम्ही हे राहूचं प्रतीक आहे, तुम्ही तुमच्या बेडरूम मधली एनर्जीच निगेटिव्ह करताय.
म्हणजे तुम्ही लिव्हिंग रूममध्ये एखादा शो, कॉमेडी शो बघताय, दोघं जण मनमोकळं हसताय, आणि बेडरूममध्ये येईपर्यंत तुमच्यात एखादं वाक्य असं जातं की त्याच्यामुळे दोघांची तोंड दुसरी एकमेकाला छत्तीस चाकडं बनतो, वादविवाद होतात. तर ह्याचं कारण हे आहे की इथली एनर्जी तुम्ही निगेटिव्ह केलेली आहे. आणि त्यातल्या तुमची तिथे झोपण्याची रचना पण त्यांची कशी होती की उत्तरेला डोकं होतं आणि दक्षिणेला पाय होतं. पण सहसा आपलं दक्षिणेला डोकं असलं पाहिजे आणि उत्तरेला पाय असले पाहिजेत, आणि त्याच्यानं आरोग्य चांगलं राहतं, आपली मानसिकता चांगली राहते. तर अशा पद्धतीनं मग मी त्यांना त्याच्यावर उपाय सांगितले. आधी ते काढून टाका, आणि त्याच्यानंतर मग त्यांना त्याच्यामध्ये बराच फरक दिसला, दोघांचं कम्युनिकेशन प्रॉपर झालं, अंडरस्टँडिंग वाढली. तर असे बरेच काही गोष्टी असतात जेव्हा निरीक्षण करत असताना तिथं दिसतात की त्यांनी आपणच केलेले असतात त्या. तर ते असे बरेच उपाय असतात की तिथलं नुसतं ते सामान जरी काढून टाकलं त्याचा इफेक्ट होतो, किंवा एखाद्या ठिकाणी आपण दरवाजा नाही चेंज करू शकत, तर अशा वेळेस ते उपाय पण करता येतात. लवकरच भेटतोय, कुठेही जाऊ नका, फक्त पाहत राहा साम टीव्ही. यात आपण एखादी गृहशांती असं काही करून आपण वास्तुदोष घालवू शकतो का, त्याचं निवारण करू शकतो का? वास्तुशांती हा एक प्रकार आहे आपल्याकडे, आणि ती पूजा का करायची असते त्याचं कारण काय असतं की जेव्हा आपण कोणतंही घर नवीन बांधतो, किंवा फ्लॅट जरी विकत घेत असतो आपण, किंवा कोणी बांधून जरी दिलं असेल, तर काय असतं की तिथं वेगळ्या ठिकाणची वाळू आलेली असते, कुठून सिमेंट आलं असतं, कुठून गज आलेलं असतं, ते कुठून आले काय आले आपल्याला माहीत नसते. त्या मातीमध्ये कुत्र्या मांजराचे हाडं असतात, किंवा अवशेष असतात, कधी कधी मनुष्याचे पण अवशेष असतात. हे अशुद्ध ज्या गोष्टी असतात ज्यांना त्या घरामध्ये ती निगेटिव्हिटी निर्माण होऊ शकते. त्यासोबतच ही पूजा करण्यामागचं आपल्या पुराणामध्ये त्याच्या बाबतीतली एक कथा की वास्तू म्हणजे नेमकं काय, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की वास्तू म्हणजे जिथे राहतो आपण, राहण्यासाठी जी योग्य जागा असते त्याला आपण वास्तू म्हणतो, किंवा मर्यादा आखलेली जागा. तर ती वास्तव्य करण्यास योग्य असलेली जागा म्हणजे वास्तू. त्याच्यावर जे उभा करतो आपण, वास्तू म्हणजे आत्मा आहे, आणि त्याच्यावर आपण जी इमारत किंवा भवन उभा करतो ती शरीर आहे. आत्मा खूप चांगला आहे, आणि शरीर जर वेगळं असेल किंवा चुकीचं असेल तर ती विद्रुपता निर्माण होत असते त्याच्यामुळे. तर एक तर त्याची रचना योग्य असणं गरजेचं आहे, आणि दुसरं त्याचा आत्मा पवित्र असणं गरजेचं आहे. मग ते आत्मा आधी पवित्र करायचा असेल तर तुम्हाला वास्तू शांत करणं गरजेचं असतं. आणि त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे की आपण जेव्हा वास्तू निर्माण करत असतो तेव्हा जसं मी हे बाहेरून येणाऱ्या वस्तू जर सांगितलं, त्यासोबत तिथं खूप लोकांची घाम गाळलेला असतो, मेहनत केलेली असते. तिथं सगळ्या वर्णाचे लोक, चारही वर्णाचे लोकांचे तिथे काम, इंजिनियरही लागतो आपल्याला, लेबरही लागतो आपल्याला, सगळ्याच प्रकारचे लोक लागतात. तर त्यांची पण मेहनत असते. आणि महत्त्वाचं आहे की वास्तुपुरुष जो आहे त्याची एक कथा पुराणामध्ये अशी आहे की जेव्हा वास्तुपुरुषाचा जन्म कशामुळे झाला की महादेवानं जेव्हा एका राक्षसासोबत युद्ध केलं, आणि त्याच्यानंतर एक अकराळ अशी एक आकृती निर्माण झाली, तो होता वास्तू. तो जन्मला त्याला भूक लागली. मग त्यानं तो जो राक्षस होता, त्याचं जे शेव होतं, त्याला आपण कराल म्हणतो, ते त्यानं खाऊन टाकलं. आणि मग त्याला इतकी भूक लागली होती की त्याच्यानं त्याचं पोट नाही भरलं. मग त्यानं महादेवाला प्रसन्न करून घेतलं, आणि महादेवाला म्हणलं मला एक वरदान द्या की मला तिन्ही लोक, की भूचर, जलचर, देवलोक, मनुष्यलोक आणि दैत्यलोक म्हणजे पाताळ लोक, हे तिन्ही लोक खाण्याची परमिशन द्या. भोलानाथ बिचारा तथाच तो म्हणून मोकळा झाला. आता ही गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये देवालाही कळालं, मनुष्यालाही कळालं, आणि राक्षसांनाही कळालं, दैत्यांना कळालं की आता आपल्यावर संकट येणार आहे, कारण शंकराने त्याला वरदान दिलेलं. मग अशा वेळेस ते सगळेजण एकत्र येऊन, म्हणजे अमृत मंथनानंतर पहिली वेळ असेल की हे सगळे दैत्य आणि देव एकत्र आले, आणि याच्यामध्ये मनुष्य पण त्यांच्यासोबत होते. ही पहिली घटना. आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून शंकराला विनवणी केली, आणि सांगा म्हणजे याच्यावर उपाय, नाही तर आमचं अस्तित्व धोक्यात आहे. मग तेव्हा शंकरानं सांगितलं की तुम्ही त्याच्या भोजनाची व्यवस्था करा, ऑटोमॅटिकच तो तुम्हाला काही त्रास देणार नाही. मग देवाने आधी काय केलं, देव दैत्याने मनुष्य त्याला पालथं केलं. म्हणून आपण वास्तुपुरुषाची प्रतिमा ही पालथी आपल्या देवाला, आणि त्याला पालथं करून त्याला वचन दिलं की जो नित्य आहार असेल तुझा, नित्य रोजचा आहार, जी घरामध्ये पहिल्या काळामध्ये नैवेद्य वसुदे करायचे, की एक घास काढून ठेवायचे वास्तुपुरुषाच्या नावानं, ते तुझा नित्य आहार असेल. आणि तुझा नैमित्तिक आहार म्हणजे
नैमित्तिक आहार म्हणजे की सणासुदीला जे होय, आपण करतो होय. किंवा हं. तर ते वास्तू विशेष शांती नैवेद्य. विशेष नैवेद्य ज्याला असतं, तर ती वास्तू शांतीच्या दिवशी जी पूजा केली जाईल ती तुझा नैमित्तिक आहार असणार. त्यामुळं कोणत्याही घरामध्ये आता ह्याचं जर आपण सायंटिफिकली इकडे बघितलं आजच्या ह्याच्यामध्ये, त्याच्यात सर्व वर्णाचे लोक कामाला येतात. म्हणजे देव असतात, दैत्य असतात, मनुष्य पण असतात, सगळ्याच प्रकारचे लोक आपल्याला कामाला लागतात, ते पण आहे. आणि अन्नदान का करायचं की त्या दिवशी शेजारी पाजाऱ्याला जीव घालायचं, म्हणजे शेजारी पाजाऱ्याचे आपले रिलेशन चांगले राहिले राहिले पाहिजे. पाहिजे. तर ह्या दृष्टिकोनातून आपण ती शांती पूजा केली तर एक घरामध्ये एक प्रसन्नता येते, मंत्रोच्चार होतो, विधिवत पूजा होते, वास्तुपुरुषाचा स्थापना होते, नैवेद्य वशोदय होतो आणि त्या वास्तुपुरुषाच्या नावानं त्या दिवशीचा नैवेद्य असतो. आपण रत्न धारण केल्याने त्याचा कितपत प्रभाव पडतो? कसं आहे माहिती का, ह्याच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, रत्न आहेत, सगळ्या गोष्टी आपल्याला अमृत मंथनातून मिळालेल्या आहेत. त्याचा भूमीशी संबंध आहे आणि भूमीमध्ये जीव आहे, भूमी सजीव आहे, बरोबर आहे ना. त्याच्यातून वृक्ष आपण बीज पेरलं की त्याचं वटवृक्ष पण होतं. तर ही रत्नाची पण तशीच एनर्जी आपल्यासोबत असते. वास्तूमध्ये जर एखादा दोष असेल आणि त्याच्यामुळं आपल्या वैवाहिक जीवनामध्ये म्हणा किंवा कौटुंबिक जीवनामध्ये म्हणा अडचणी येत असतील तर आपण त्या संदर्भात सुद्धा रत्न धारण करू शकतो. किंवा वास्तूमध्ये सुद्धा आपण रत्नाची स्थापना करू शकतो. वास्तूमध्ये रत्न स्थापन विधी हा मयमतम नावाच्या ग्रंथामध्ये पण दिलेला आहे, मानसारम नावाच्या ग्रंथामध्ये, जे हजारो वर्षापूर्वी लिहिलेले आहेत ग्रंथ, त्याच्यामध्ये सुद्धा रत्न स्थापन विधी, रत्नदीप विधी म्हणतात किंवा रत्नस्थापन विधी म्हणतात किंवा शंकुस्थापन विधी पण त्याला म्हणतात. तर हे रत्नस्थापन शंकुस्थापन आपण आपल्या वास्तूमध्ये करू शकतो. किंवा आता जसं मी तुला उदाहरण सांगितलं की आग्नेय कोपऱ्यामध्ये आग्नेयला जर दरवाजा असेल तर तो माणूस ॲग्रेसिव्ह बनतो, त्याच्यामुळं बरेचदा दोघांमध्ये वादविवाद होतात. किंवा आग्नेयला जर जलतत्व आलं तर हे पण मी बऱ्याच ठिकाणी वास्तूमध्ये पाहिलेलं आहे की माझ्याकडे आले होते दाम्पत्य, ते म्हणले आम्ही ह्या घरात राहायला गेलो म्हणून सतत माझी मिसेस आजारी पडतात आणि ते आजारी पडण्यामुळं दोघांना वैवाहिक सुखाचा कोणताच आनंद मिळत नाही, की सतत तिचं काही ना काहीतरी दुखत राहते, ती सतत नर्वस राहते, नाराज राहते, निगेटिव्हिटी तिच्यामध्ये वाढलेली असते. तर मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही एक काम करा, तुमच्या आग्नेय कोपरा काय आहे ते मला एकदा येऊन पाहू द्या. मग तिथं पाहिलं की तिने बेसिन राईट साईडला आग्नेय कोपऱ्यात केलं होतं आणि तिथेच त्यांनी पाण्याचा एक बंब पण ठेवला होता आणि जलतत्व तिथं आलं होतं. त्याच्यामुळं पाणी हे इन्फेक्शनचं कारण असतं. त्याच्यामुळे मी म्हणलं की तुम्ही ते बदला. त्याच्यानंतर अशाही पण काही गोष्टी असतात की ते असे पण उपाय देतात. तर अशा वेळेला त्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी त्यांना आपण केतूचं रत्न जे आहे ते पण आपण त्यांना देतो किंवा मंगळाचं रत्न पण तिथं असतं. किंवा आग्नेयला दरवाजा असेल तर तो माणूस ॲग्रेसिव्ह होत असेल आणि तिथं काहीच उपाय करू शकत नसलो आपण, अशा वेळेला त्या व्यक्तीला पण आपण मंगळाचं रत्न धारण करायला दिलं तर तिथलं जे मंगळ हा पण तापट आहे, ॲग्रेसिव्ह आहे आणि त्याच्यामध्ये पण आग्नेय आहे. तर त्यासाठी तो जो आग्नेयाचा दोष आहे तर त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो आपण त्या रत्नानुसार सुद्धा ते कमी करू शकतो. अच्छा, आपल्या वास्तूचं असणारं प्रवेशद्वार जे आहे ते किती महत्त्वाचं असतं वैवाहिक सुखाच्या दृष्टीने? नक्कीच. कसं असतं की आपले 2 प्रवेशद्वार असतात, एक प्रांगण प्रवेश म्हणतो आपण आणि एक मुख्य प्रवेशद्वार, त्याला सिंहद्वार म्हणतो आपण. की आता ह्या गोष्टीचा विचार फ्लॅट सिस्टीममध्ये नाही करतात, पण आपण आपलं घर जर असेल ते एक आपलं कंपाऊंडचं जे गेट असतं ते प्रांगण प्रवेश, बंगला वगैरे बंगला असेल तर ते कंपाऊंडचं जे प्रवेशद्वार असतं ते आपलं प्रांगण प्रवेश, म्हणजे आपल्या प्रांगणामध्ये येण्याचा प्रवेशद्वार. आणि बिल्डिंगमध्ये म्हणजे भवनामध्ये घुसायचं जे मोठं दरवाजा असतं त्याला आपण सिंहद्वार म्हणतो. हे सहसा आपलं जे सिंहद्वार आहे ते इतर दरवाजांपेक्षा मोठं असलं पाहिजे आणि सुशोभित असलं पाहिजे आणि सुंदर आणि ज्याला काय म्हणतो आपण पाहिलं की प्रसन्नता वाटली पाहिजे असं ते असलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट काय की त्याची जागा ठरलेली आहे. 4 दिशा ज्या आहेत त्या 4 दिशामध्ये काही विशिष्ट कप्पे आहेत, त्या कप्प्यामध्ये त्याची जागा ठरली त्यानुसार ते आपण केलं पाहिजे. पण आजकाल ते शक्य नाही होत. पण त्यातल्या त्यात त्याचा दोष जाण्यासाठी पण आपण बरेच उपाय करू शकतो. त्या पण प्रत्येक दरवाजाला वैवाहिक जीवनामध्ये सुख मिळण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगू का मी तुला. मी आज जी पुण्या मुंबईमध्ये फिरतो मी बरेच पाहतो की प्रत्येक 4 घरामध्ये 3 घरं सिंगल पॅरेंट्स आहेत. आणि त्याचं कारण काय की मर्यादा जी असते ती उंबरठ्यामुळे असतो. घरामध्ये उंबरठा नसला ना की तिथले येणं आणि जाणं निगेटिव्ह असो का पॉझिटिव्ह असो हे सहज होऊन जातं, अडथळा कुठंच नसतो. उंबरठा हे एक मर्यादा राखण्याची जागा असते आणि आजकाल उंबरठे दरवाजाला नसतात आणि त्याच्यामुळे त्या घरामध्ये कलह होतात,
मग विभक्तपणा येतो, एकमेकापासून लांब राहावं लागतं किंवा राहण्याची वृत्ती वाढत जाते. त्यासाठी घरातला उंबरठा पण तेवढाच महत्त्वाचा आहे आणि घरातलं प्रवेशद्वार पण तेवढंच महत्त्वाचं आहे. स्वतःच्या राहत्या वास्तूतले काही दोष असतील ते मिटवायचे असतील, त्यावर उपाय हवे असतील तर तुम्ही डॉक्टर विजय चाटोरीकर यांना नक्कीच संपर्क करू शकता. ते नक्कीच वास्तू विजिटसाठी तुमच्या घरी येतील आणि तुम्हाला योग्य ते समुपदेशन करतील. डॉक्टर, तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. धन्यवाद. यानंतर इथेच थांबतोय भाग्य विजयमध्ये. नमस्कार.